नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, शिवजयंतीचा जो व्हिडिओ होता तो आपला पोस्ट केला, तुम्हाला खूप छान वाटलं. आणि हो, त्याच्यामध्येच माझी एक्झाम होती. माझी जी एक्झाम होती IRDA ची, ती एक्झाम मी म्हणजे ती एक्झाम कसली होती, मला खूप जणांनी प्रश्न विचारले की कोणती परीक्षा दिली, कोणती परीक्षा दिली आहे. तर खरं सांगू, लाईफ इन्शुरन्सच्या एजंटची एक्झाम होती ती. ऍक्च्युली ती एक्झाम क्लिअर केली आणि म्हणजे त्याच्यातून मला पण फायदा आहे, पण नम्रताने माझ्याकडनं करून घेतली. खरं सांगायचं तर की नाही, तू कर पास झाले, असं झालं. तर ती परीक्षा पास झाल्या, ऑफकोर्स त्याचा फायदा मला भविष्यात होणारच आहे. पण म्हणजे कसं, तुम्ही पण देऊ शकतात त्याचं एजंट, म्हणजे तुम्ही इन्शुरन्स वगैरे खूप छान फायदा होतो. लाईफ इन्शुरन्समध्ये एजंटची एक्झाम आहे ती आणि फायदा 100% आहे त्याचा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बँकमध्ये पण जॉब करू शकता ही एक्झाम दिल्यानंतर, हे पण क्लिअर आहे. आणि हो, भरपूर काही गोष्टी त्याच्यातून शक्य होतात. तर माझे ते झालेली शक्य आणि झालं. आता काय नाही विषय. तर असं आहे. तर मला आय होप तुमचे प्रश्न होते की, आणि त्याच्यासाठी मला तुम्ही सर्वांनी खूप अभिनंदन केलं की आरती खरंच खूप छान झाली, खूप छान झालं, परीक्षा पास झाली त्याच्याबद्दल. तर त्याच्यापासून मनापासून तुमचे आभार. आणि लव्ह स्टोरीचा पार्ट एक आला नाही, कारण आपल्या लव्ह स्टोरीपेक्षा महत्वाचं आहे ते महाराजांची जयंती आणि त्याचा व्हिडिओ तो पोस्ट करणंही तेवढंच गरजेचं आहे. माझ्या मनाला जे वाटलं ते मी केलं. सगळेजण व्हिडिओची वाट पाहत होते की आरती व्हिडिओ नाही आला. तर खरंच व्हिडिओ मी साईडला ठेवला आणि मला वाटलं की एक म्हणजे असं नाही का, स्वराज्य आहे, आपण हा व्हिडिओ बाजूला ठेवू शकत नाही, असं माझ्या मनातून होतं आणि मी ते केलं. म्हणजे लव्ह स्टोरी थोडी बाजूला राहिली तरी मला चालेल, पण महाराजांची जयंती होती, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तो सगळा आम्ही कार्यक्रम किती उत्साहाने साजरा केलेला आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि मी ते केलं ना विशाल. आणि लव्ह स्टोरीचा पार्ट तर कधीही येऊ शकतो का नाही विशाल. आणि तुम्ही पाहिलं असेल की महाराजांची जी जयंती आम्ही जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला तो खूप छान प्रकारे आम्ही साजरा केला इथे. खूप मजा आली. कारण की छत्रपती शिवाजी महाराज ही म्हणजे सर्वांच्या एकदम हृदयात आहे, मनात आहे. आणि ती जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण साजरा केला जातो. ती सर्व म्हणजे ज्यांना आपण जे मानाचा मुद्रा देतो खूप छान प्रकारे आपण करतो. आणि ते तर ते, आणि छावा मूवी रिलीज झालेला आहे खरं तर. आणि म्हणजे एवढं मी रील्स बघते सोशल मीडियावरती, सगळीकडे तेच चालू आहे. खरंच पाहण्याची खूप खूप इच्छा आहे, पण आरविशमुळे नाही शक्य होते. नाही तर आम्ही फर्स्ट शोच निघून गेलो असतो पाहायला, पण आरविशमुळे नाही शक्य होणार. कारण कसं आहे, थिएटरमध्ये बसल्यानंतर आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा जो पिक्चर आहे तो आम्ही पाहिलेला होता याच्यामध्ये थिएटरमध्ये. त्याच्यात पण मी बाहेर निघून आले होते. आरविशने तो पिक्चर पाहिला म्हणजे पाहून नाही दिला. आणि काय करतो, मोबाईल घेऊन बसत नाही थिएटरमध्ये. जरी मोबाईल घेऊन बसवायचं म्हटलं तरी तो बसत नाही, असे तो खेळत असतो. म्हणजे आपल्या दोघांना डिस्टर्ब नाही करतो, बाजूच्या लोकांना पण डिस्टर्ब करतो. त्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय, दुसऱ्याला डिस्टर्ब होतोय. म्हणून मला काय मला म्हणजे बरं नाही वाटत की म्हणजे लोक दुसरे जे मूवी बघायला आले ना तिथे डिस्टर्ब होतात. ते मला असं मनाला फील होतं कुठेतरी. आणि कसं आहे की ते आरुषला पाहण्यासाठी एक माणूस जर त्याच्या मागे नेहमीच लागतो की त्याला बघावं, त्याला कुठे खुर्च्यांवरून इकडे बस तिकडे उड्या मारत असतो तिथे थिएटरमध्ये गेलं का. हे आम्ही पहिल्याच टायमाला आमचा एकदाचा अनुभव झालेला आहे, त्यामुळे आम्ही काय मूवी पाहायचा अजून प्लॅन नाही केलेला. आणि हो, जर झालं तर विशालला सांगेल, तुम्ही तुमच्या ऑफिसचे जे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत जाऊन एन्जॉय करा मूवी. आणि मला झालं तुम्ही नम्रतासोबत त्यांच्यासोबत जाऊन मूवी बघून येईल, असं मी ऍडजस्टमेंट करू. पण आता तरी 2-3 दिवस नम्रता पण गावी गेली आहे, त्यामुळे 2-3 दिवस तरी काही शक्य नव्हणार. पण खरं सांगते, पाहण्याची खूप इच्छा आहे. मी एकच शॉट पाहिलेला आहे, त्याच्यातच मला असं एकदम, मी म्हटलं विशाल पूर्ण पिक्चर कसा पाहायचा, असं मी विशालला हे केलं. विशाल बोलले, हे पिक्चर खूप जबरदस्त आहे आरती ना, आणि बघण्यासाठी तुला असे पेशन्स ठेवून बघावं लागेल, नाही तर तू खूप रडशील मूवीमध्ये, असं मला यांनी सांगितलेलं आहे. आणि मी ते बघते पण आहे रील्समध्ये की पब्लिक रडते अक्षरशः मूवी बघताना. ठीक आहे, असेल पिक्चर, खूप जबरदस्त पिक्चर असेल, आय नो. बट बघू आता कधी शक्य होते, जसं शक्य होईल तसं तुम्हाला सांगण्यात येईल. आणि अजून बोलाल तर लव्ह स्टोरीची सुरुवात आता करतो आहोत. 7वा पार्ट येतो आपल्या लव्ह स्टोरीचा. आम्हाला दोघांना वाटलं की एवढ्या लवकर संपवता येईल आपल्याला, पण नाही, लव्ह स्टोरी वाढतेच आहे पुढे. ठीक आहे, आणि तुम्हाला पाहायला आवडते, तुम्ही लव्ह स्टोरीची वाट पाहत असतात हे मला माहिती आहे. त्यामुळे मग चला सुरुवात करूया लव्ह स्टोरीला.
आता तुम्ही पाहिलं की मी माझा निश्चय पूर्ण करून घेतला होता की आता कुणाचा विचार नाही करायचा आहे, कुणाचं हे नाही करायचं, म्हणजे विचार नाही करायचा आहे मला फक्त विशालसाठी आणि माझा विश्वास होता तो विशालच्या फॅमिलीवरती आणि विशालवरती तर आता पण माझा 100% खूप जास्त माझ्या स्वतःपेक्षा जास्त विशालवरती विश्वास आहे. तर मग तेव्हा विशालच्या फॅमिलीवरती आणि विशालवरती विश्वास ठेवला आणि माझा निर्णय पक्का केला की मला पुढे पाऊल टाकायचं आहे. आणि ऑफकोर्स माझ्या मागच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या, त्यामुळे मला काय पुढे जाऊन घाबरायची भीती नव्हती की कोणालाही घाबरायची भीती नव्हती मला. तर याची पूर्ण फ्री होती मी, असं काय नाही की असं होईल तसं होईल. फक्त एकच भीती होती भावाची, पण ते तर तुम्हाला सगळं स्टोरीमध्ये सांगितलं की भावानी काय आन्सर दिलं आणि हे पण सांगितलं की ते का स्वीकारू शकत नव्हते पप्पा आणि भाऊ, बिकॉज माझी फॅमिली. आणि तुम्ही आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं की माझी फॅमिली खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये म्हणजे गावागावापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये कुणाचं लव्ह मॅरेज नाही झालेलं किंवा मुलींनी म्हणजे इतर कास्टमध्ये लग्न नाही केलेलं आणि ती परंपरा माझ्याकडनं तोडली गेलेली आहे. मी खरं मनापासून सांगते. आणि मला हे मान्य आहे की माझा भाऊ बोलत नव्हता किंवा माझे पप्पा तर बोलायचे माझ्याशी, भाऊ आणि बोलत नव्हता. त्याचं कारण मला माहिती आहे की कुठेतरी त्याच्या मनाला ती गोष्ट लागलेली आहे की बाबा असे तसे. कसं तो शिकलेला आहे, तो खूप म्हणजे पुढच्या विचारांचा आहे, पण त्याच्या मागे जे आहे तेवढे पुढे गेलेले नाहीये किंवा एवढा विचार नाही केलेला. त्याला पटकन कुणीही काही बोलू शकतं आणि बोलणारे आहेत पण ना विशाल, या घरामध्ये असो किंवा समाजात असो बोलणारे पटकन बोलून टाकतात आणि लगेचच समोरच्याला ते फील होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती, जेव्हा आपण घरामध्ये असतो समाजामध्ये असतो तेव्हा बोलणारे लोक असतातच. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असेल कदाचित. आणि हे विशालला मी तेव्हाच क्लिअर केलं होतं की विशाल माझ्या भावाकडनं अपेक्षा ठेवणं चुकीची आहे, कारण माझ्या भावाकडनं ह्या सगळ्या गोष्टी नाही. इव्हन माझी मम्मी असती तरी पण होऊन नसतं दिलं, खरं सांगायचं तर माझी मम्मी असती तरी पण नसतं होऊ दिलं तिने. ती तर खूप कठीण होती या सगळ्या गोष्टींमध्ये, तिला बिलकुल आवडत नव्हतं. तिचं एकच म्हणणं होतं, मुलींनी खा प्या फॅशन करा मजा मस्ती करा, तुम्हाला जे काही करायचं ते करा, फक्त या लाईनीवरती जायचं नाही, आपल्या घरच्यांचा विश्वासघात करायचा नाही. हा तुम्ही शिकल्यानंतर तुमचं एक वेल सेटल झाल्यानंतर असं काहीतरी करा ना की तुम्ही जॉब मिळवा एकदम भारी, गव्हर्नमेंट जॉबला वगैरे लागा आणि त्याच्यानंतर तुमच्या काही जर तुमच्या आयुष्यामध्ये काही होत असेल तेव्हा समोरचं स्वीकारेल पण की तुमची तेवढी स्वतः म्हणजे काय बोलतात, तुमची स्वतःची कॅपॅसिटी तेवढी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी उचला. या आमच्या घरचे स्पष्ट मत आहे आमच्या घरच्यांचं या बाबतीत, त्यामुळे मला स्वीकारणं हे कठीणच होतं त्यावेळेस. ठीक आहे, मग पुढचं काय झालं ते सांगते. मग माझा निश्चय पूर्ण झाला होता, पण मी भाऊ आणि मी वहिनी पप्पा आम्ही कल्याणच्या घरी आलो. मग मी कल्याणच्या घरी आल्यानंतर विशाल तर विचार करा, मी समोरच नाही. खूप रडले होते विशाल. कुठे रडले होते विशाल तुम्ही? मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा मला माहिती पडलं की चालली आहे, कारण की आता जसं काही सांगितलं की घरी कोणीच नव्हतं, की गणेश नव्हता, काजल होती ते सगळे निघून गेले होते, तिच्या सासरी निघून गेली होती. आणि त्याच्यानंतर भाऊला पण जॉब आणि पप्पांचा पण जॉब होता, भाऊला पण जॉब होता, भाऊ पण कल्याणला निघून गेलेला. आणि ते करणार काय, मग बघणार काय, करणार काय, म्हणजे मग त्यानंतर मी भाऊच्या घरी निघून गेली, कल्याणला मी निघून गेले, मी वहिनी भाऊ आम्ही. आणि भाऊ माझ्याशी तरीही बोलत नव्हता, पण मी काय बोलतात ना आता माझ्या काय करू, मी नव्हता बोलत. ठीक आहे, मला मान्य होतं त्याचा राग आहे आणि असणारच त्याचा राग, ह्या गोष्टी मला मान्यच होत्या. तर मग ते चालू असताना तिकडे विशालचा पण जॉब सुटला. म्हणजे विशालला कामावरती बोलवतच नव्हते एवढे, म्हणजे विशालचा तेव्हा हातात पैसेच नसायचे ना विशाल, तुम्ही सांगा ती गोष्ट. तेव्हा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती की लॉकडाऊन होतं, तर कोविडचं सिच्युएशन चालू होतं, की जेव्हा फक्त हॉटेल इंडस्ट्री त्यावेळेस चालू होते, पण कसं होतं की लोकांना ब्रेक देण्यात येत होतं की 15 दिवस नंतर तुम्हाला बंदच झालं ना तुमचं. हा, नंतर तेच 15 दिवस बोलवतं, नंतर 15 दिवस नाही बोलवायची, म्हणजे आपण 15 दिवस घरीच बसायचं. मग ते आपण त्या जॉबच्या भरोश्यावर कसं राहायचं, बरोबर. मग आपण मी विचार केला की हा जॉब इथंच थांबवा आणि त्याच्यानंतर दुसरं आपण काहीतरी बघू. मग विचार म्हणजे मी म्हटलं टेन्शन यायला लागलं मला की आपल्याला पूर्ण आता जी गोष्ट आहे ती लग्नाची पार पाडायची, या गोष्टीत कसं आपण हे करणार आहे, एकमेकांचा साथ कसं करणार आहे आपण, की म्हणजे या गोष्टीत पैसा लागतो. आणि अजून एक गोष्ट मी सांगेल, म्हणजे तेव्हा तर मला काही एवढं माहिती नव्हतं विशालच्या सेव्हिंग्स बद्दल वगैरे, काहीच नव्हतं माहिती मला तेव्हा. पण तेव्हा मला असं समजलं
विशाल जे पण काही मंथली जे इन्कम कमवत आहेत ते सगळं घरी देण्यात आलेलं आहे, म्हणून स्वतःकडे त्यांचं काहीच नाही असं. तर मग ह्या गोष्टी मला तेव्हा समजल्या. म्हटलं ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. प्रत्येक मुलाची जबाबदारीच असते घर सांभाळणं, आणि ते त्यांच्या पद्धतीने चांगल्या तऱ्हेने पार पाडतायत हे मला तेव्हा समजलं होतं. पण मग एवढी पण इन्कम नव्हती की ते स्वतःसाठी काय ठेवू शकतात असं. मग ते झाल्यानंतर एक दिवशी एक तर ब्रेक, सॅलरी नाही, आणि प्लस त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम असतील ते असतील. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांकडेच प्रॉब्लेम होते. मग एक दिवशी ते आजारी होते. तर तुमचं ते कानाचं काहीतरी होतं ना? म्हणजे माझा कान दुखत होता खूप, कानात आवाज यायचा. म्हणजे कसं की सर्दी, म्हणजे मी जेव्हा ट्रॅव्हल करायचो ना की हॉटेलसाठी, म्हणजे हॉटेल जॉबसाठी मी जेव्हा जायचो, तर थंडीच्या दिवसाची गोष्ट आहे. तर ते म्हणजे मी जेव्हा प्रवास करायचो, अपडाऊन करायचो गाडीने, ते हवा लागून माझ्या कानाचा जो पडदा होता त्याला हवा लागून तो माझ्या कानात दुखायला लागला. त्यानंतर मला आवाज पण कमी, आणि कंटिन्यूस माझ्या कानामध्ये आवाज यायचा. विशालचा ना कानाचा प्रॉब्लेम झाला होता थोडक्यात सांगायचं तर त्याच्यासाठी पण डॉक्टरकडे पण झाला विशाल. का म्हणजे ना, मी बोलले तुम्हाला दुखतं तुम्ही डॉक्टरकडे जा, तुम्ही डॉक्टरकडे जात नाही, तुम्ही दुखतं डॉक्टरकडे जा. मला बोलतच नाही, काहीच बोलत नाहीये ना विशाल. म्हणजे जाईल ग मी, काय नाही, एवढं नाही, मला काय नाही, मी जाईल नंतर असं, तू नको एवढं टेन्शन घेऊ, मी करतो ऍडजस्ट, मी जाईल, मला वेळ मिळाला का मी जाऊन ये. मी म्हटलं एवढा त्रास होतो तिला डॉक्टरकडे का जात नाहीये. मग मला कुठेतरी क्लिक झालं की काय ना काय फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत म्हणून. मग मी काय केलं, तेव्हा माझ्या अकाउंटला थोडेफार पैसे असायचे, नाही म्हणजे पहिलं साठवून ठेवलेले, जास्त नाही, थोडेफार असायचे. मग मी त्याच्यातले किती विशाल 1000 का 2000 रुपये काढले ना, आणि विशालला दिले. म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही पहिले जाऊन डॉक्टरकडे जाऊन या, आणि तुमची पूर्ण कानाचं काय आहे. कसं की मला मी सहन करत होतो तसं, ते याला सांगितलं पण नव्हतं, मी सहनच करत होतो. त्रास होतोय, पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होतो, जाऊन पहिले डॉक्टरला भेटा, डॉक्टरला दाखवा, डॉक्टर काय बोलतायत मग मला सांगा. तुमचं लहान भाऊन तुम्ही गेले होते ना? नंतर मी गेलो होतो, मग डॉक्टरकडे जाऊन आलो मी. डॉक्टरने मला सांगितलं की हा ते म्हणजे कानाची सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे ते कानाच्या पडद्याला हवा लागू नये ना, त्याच्यामुळे तुला थोडंसं ते कानामध्ये कंटिन्यूस आवाज येतो. मग ते झालं. त्याच्यानंतर मग मला तेव्हा कळलं की विशालचे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत म्हणून. मग म्हटलं ठीक आहे, चालेल. आणि मी पण तेव्हा एवढी काही स्ट्रॉंग नव्हते, कारण लॉकडाऊन असल्यामुळे माझा स्वतःचा खर्च मी स्वतःच नेहमी उचललेला आहे पहिल्यापासूनच. तेव्हा माझे, जरी मी खूप चांगली कमवत होती, पण मी असं जास्त सेव्हिंग्स करून नव्हता ठेवल्या का ना विशाल, कारण मला जॉब करून पण एवढा काही वेळ नव्हता झालेला. तर मग मी माझ्या पूर्ण सेव्हिंग्स करून ठेवले. फक्त एवढं की मी कमवत जास्त होती तिथून, पण मी सेव्हिंग्स काहीच नव्हतं ठेवलेल्या, आणि ज्या काही होत्या त्या पण माझ्या संपलेल्या होत्या असं. तर मग आता काय, मग मी म्हटलं आता मला पण जॉबला निघायची गरज आहे म्हटलं, कारण घरी बसून तरी काय करणार. तोपर्यंत सगळं थोडं सुरळीत होत चाललं होतं, आणि रिअल इस्टेट तर खूप उशिरा चालू झालं खरं सांगायचं तर. मग मी आमच्या सरांना कॉल केला, म्हटलं सर मी घरी आहे, म्हटलं मला जॉबची गरज आहे, कधी चालू होते ऑफिस आपलं. सर मला बोलले की तू म्हणजे काळजी नको करू, जसं ऑफिस चालू होईल तसं तुला म्हणजे सांगू आम्ही असं. मग मला कॉल आला, मग मी जॉईन केलं ह्याच्यामध्ये डोंबिवलीमध्ये. पण सरांनी मला तेव्हा सांगितलं की बघ ऑफिस आपण खूप मोठ्या मुश्किलवरती चालू केले, प्रत्येकाला खूप लॉस झालेला आहे, मला पण लॉस झालाय, कारण सरांचा पण तेव्हा प्रॉब्लेम झाला होता फॅमिलीमध्ये खूप जास्त, म्हणजे जे बिल्डर्स होते त्यांच्याकडे. तर त्यामुळे मग असं नाही होणार की तुझी जी पहिली सॅलरी होती तीच तुला देण्यात येईल. म्हणजे मला सॅलरी तेव्हा 50,000 सॅलरी होती तिथे बिल्डरच्या ऑफिसमध्ये, आणि नंतर मग माझी सॅलरी डायरेक्ट 15,000वरती आली, कारण प्रॉब्लेम तसेच होते, तुम्हाला माहिती होती. सॅलरी 15,000वरती आली, आणि तेव्हा कोणीच म्हणजे सेल पण नव्हतं होत, आणि इन्सेंटिव्हचा तर लांबचाच प्रश्न राहिला ऍक्च्युली. मग असं झालं. मग मी जॉबला लागले, म्हणजे वहिनी मला टिफिन वगैरे सगळे करून द्यायची, मी ऑफिसला द्यायची, पण भाऊ माझ्याशी बोलत नव्हता, आणि पप्पांचं तर पप्पांच्याच याच्यामध्ये होते ते. तर मग असं करता करता मग विशालचा पण तिकडे जॉब सुटला होता. मग जॉब सुटला, मग विशालला म्हटलं की तुम्ही किती दिवस घरी बसणार, काहीतरी करा, आता सुरू करावं लागेल. मग विशाल तुम्ही इंटरव्ह्यूला आले, विशाल इकडे ठाण्यामध्ये इंटरव्ह्यूला आले ठाण्यामध्ये, आणि विशालचा पहिला जॉब सेट झाला. मी विशालच्या सोबतच होते इंटरव्ह्यूमध्ये. मग पहिला जॉब सेट झाल्यानंतर पण भाऊला या सगळ्या काहीच गोष्टी माहिती नव्हतं, आम्ही भेटलो किंवा कॉन्टॅक्टमध्ये आहे सगळं चोरून.
म्हणजे फक्त मेसेज वरती. तेव्हा आपलं जास्त बोलणं पण नव्हतं होत ना विशाल, असं अजिबातच नाही की जास्त बोलणं होतं. आणि मग हे सगळं मग तेवढं झाल्यानंतर मग विशाल जॉबला लागले. मग करू शकत नाही इगतपुरी ते ठाणे, तेवढं शक्य नाही होणार. मग विशालने म्हटलं आती यार आता इथे तर राहणं चाललंय आपलं, कारण की ट्रॅव्हलिंग मध्येच 5-1 तास ट्रॅव्हलिंग मध्येच गेले असते त्याच्यासाठी. अपडाऊन करण्यात. हा मग काय केलं की असा विचार केला की विशाल पीजी मध्ये राहतील, विशाल पीजी मध्ये राहतील. मग विशालने काय आम्ही म्हणजे विशालचं जॉबचं फायनल झालं. विशाल सॅलरी किती होता तुम्हाला पहिला? पहिला सॅलरी मी तुम्हाला म्हणजे कसं की 12-12,500 रुपये. 12-12,500 सुरुवात फ्रेशरला 12-12,500. तेव्हापासून तुम्ही ही बीपीओ लाईन सिलेक्ट केली ना? आणि पहिले त्यांचं हॉटेलचं होतं, पण मग त्यांनी बीपीओ लाईन सिलेक्ट केली, सेल्स मध्ये आले. बीपीओ जी लाईन होती म्हणजे जी लोकांना म्हणजे फ्रेशर लोकांना खूप चांगली संधी देत होते त्यावेळेस. कारण की कोविडमध्ये तुम्हाला माहिती असं की खूप लोक कामाला लागले असते त्यावेळेस बीपीओमध्ये. कारण की तीच एक अशी इंडस्ट्री होती बीपीओ इंडस्ट्री, तिथे खूप लोकांना संधी देत होते त्यावेळेस. म्हणजे लोकांना कामावर घेत होते आणि खूप लोकांना जॉब पण दिला त्यांनी आणि खूप लोकांचं घर त्याच्यावर चाललंय, अजून पण चालतंय. खूप छान आहे ते. ऍक्च्युली लोक बोलतात कॉल सेंटर असं कॉल सेंटर तसं, पण नाही, कॉल सेंटर खरंच खूप छान आहे. खूप प्रगती होऊ शकते त्याच्यामध्ये आणि भरपूर छान छान पोस्ट पण आहे. एवढी खूप छान स्कोप आहे त्याच्यात पुढे जाऊन असं. तर मग त्यांनी तेव्हा ठाण्यामध्ये जॉईन केलं पहिला जॉब विशालचा. मग विशालला आम्ही पीजी बघायला सुरुवात केली. मग पीजी बघितला ना विशाल, इथेच किसननगरमध्येच होता त्या साईडला. आणि किसननगर हा एरिया तेव्हा आम्हाला खूप नवीन होता, काहीच समजत नव्हतं या एरियामध्ये. मग त्या साईडचा एरिया बघितला. त्या साईडचा इथे पीजी मध्ये विशालने म्हणजे बॅग वगैरे सगळे घेऊन आले आणि विशालने राहायला सुरुवात केली पीजी मध्ये. पण पीजी मध्ये असा प्रॉब्लेम होता ना, कारण की तिकडचं जे वातावरण होतं ते बरोबर नव्हतं. कारण की तिकडची जे मुलं होते ते कधी पण यायचे कधी पण जायचे, काय म्हणजे त्यांना काय सवय होते, ड्रिंक्स वगैरे पण करायचे, पण ते मला आवडत नव्हतं. आणि विशाल कधी ड्रिंक करत नाही, कधी स्मोक नाही, ह्या सगळ्या गोष्टी विशाल करत नाही. तर त्यामुळे मग विशालला ते जमत नव्हतं ना विशाल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं त्यांना ते सहन नव्हतं होत. आणि मग मुलांमध्ये तर तुम्हाला माहिती लँग्वेज कशी वापरली जाते, ह्या सगळ्या गोष्टी असतातच. तर विशाल मला रोज सांगायचं की आरती यार मला नाही जमत आहे, आरती मला नाही जमत आहे मला एकतर. आणि त्याचं पीजीचं भाडंच जे होतं ते 4,500-5,000 रुपये होतं, प्लस जेवण वेगळं. म्हणजे याच्यामध्ये विशालचेच 8,000 रुपये असेच खर्च होऊन जायचे. 7-8,000 रुपये असेच खर्च व्हायचे विशालचे. आणि या व्यतिरिक्त विशालला घरी पण पैसे पाठवायचे असायचे, कारण घरचे पण तेव्हा करणारे विशालच होते सगळं. तर मग घरी पण पैसे पाठवायला लागायचे विशालला. मग विशालकडे तर काही सेव्हिंग्स नव्हत्याच. मग अरे म्हटलं आता काय करायचं. आणि माझा जॉब जो चालू होता तर मग हे घरी पैसे पाठवायचे, पण यांना काय अडचण आली तर मग मी ट्रान्सफर करायचे ना तुम्हाला की बाबा हे राहू द्या पैसे, किंवा तुम्हाला घरी द्यायचे असेल तर हे द्या पैसे. कारण मला तर म्हणजे घरी द्यायची काही गरज नव्हती. मला म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला की पप्पा आहेत व्यवस्थित म्हणून, त्यामुळे मला घरी पैसे द्यायची गरज नव्हती. पण विशालची जबाबदारी होती ती, आणि ती माझा विश्वास त्यांना म्हणजे त्यांनी मला पण स्वीकारलं होतं. आता ती जबाबदारी माझी पण होती. त्यामुळे मग आम्ही घरी पैसे पाठवायचो, दोघं जण पण मिळून घरी बघायचो. म्हणजे मग असं झालं. तर मग असं चालू होतं. त्यावेळेस मी आजारी पण खूप पडली, खूप जास्त आजारी झाली होती त्यामध्येच. तेव्हा माझा तो दुसरा जॉब होता तो पण सुटायची वेळ आली होती खरं सांगायचं तर, कारण मी आजारी होती, खूप जास्त आजारी होती त्यावेळेस. आणि मग असं जायचं अरे अरे इथे काही सेव्हिंग्स नाही होते, बाहेर खाणं पिणं चालू आहे, आणि त्याच्यानंतर मला जमत पण नाही, रात्रीची झोप पण नाही भेटत, ते पोरं असतात. तर म्हटलं आता करायचं काय. मग मी म्हटलं विशाल एक काम करू. मग माझा हा एक तो अभय मित्र होता म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये, त्यांनी मला सांगितलं की आरती म्हणे त्याला एवढं 4-5 हजार रुपये तिकडे भाडं भरायला लागते, ते एक काम कर त्याच्यात 1,000 रुपये टाक आणि रूम घे ना म्हणे. जर तुमचं लग्न होणारच आहे आणि तुम्ही पुढे जाऊन सगळ्या गोष्टी आहेत तर मग रूम घ्या आणि तिथे तू सेट पण कर हळूहळू थोडं. मग मला हे कुठेतरी पटलं. मग विशाल समोर ती गोष्ट मांडली. म्हटलं विशाल असं पण होऊ शकतं बघ, तू विचार कर. विशाल बोलले ठीक आहे चालेल आपण करू तसं. मग आपण हा रूम बघितला ना विशाल, हा रूम पाहिला आम्ही. मग हा रूम पाहिला, त्या ह्या रूमला डिपॉझिट सांगितलं 20,000 रुपये. तेव्हा आमचं लग्न नव्हतं झालेलं. या रूमला डिपॉझिट सांगितलं 20,000 रुपये. आणि त्याच्यानंतर अजून एजंटनी हा रूम पाहिला होता
तर एजंटने रूम पाहिलं तर त्याला एक भाडं द्यावं लागायचं. ते भाडं किती 6,000 रुपये होतं. तर मग मी म्हटलं विशाल भा एवढं डिपॉझिट. विशाल बोला अरे पैसा कुठे आपल्याकडे डिपॉझिट भरायला. तर त्यावेळेस मी काय केलं हे विशालच सांगते तुम्हाला. त्यावेळेस म्हणजे आता माहिती पडलं की आता रूम जेव्हा पाहायला आलो तर त्यांनी आम्हाला भाडं नाही करायचं, आपण एवढे पैसे द्यायचे, आपल्याला 20,000 रुपये डिपॉझिट द्यायचे. तर मग हिच्याकडं ही बोलली आपण एक काम करू, माझ्याकडं सोनं आहे, चेन आहे, चेन आपण सोनाकडे ठेवू आणि याचे काही पैसे येतील त्याच्यामध्ये डिपॉझिट भरू आणि आपण पहिलं भाडं पण भरू. तर मी म्हटलं मग बघ आत्ताच प्राईसचा प्रॉब्लेम, ती चेन सोडवायची कसं. मग आम्हालाच विचार आला, माझ्या पहिल्यांदा हाच विचार आला की तिला बोललो मग ठीक आहे. मग तिने सोनाराकडे चेन ठेवली, आम्ही ते पैसे घेतले, 30,000 रुपये त्याचे आले. मग त्याच्यानंतर आम्ही 20,000 रुपये त्याच्यातनं डिपॉझिट दिलं, घर भाडं दिलं. मग आम्ही या घरात म्हणजे मी राहायला आलो. मग काय केलं 30,000 रुपये चैनीचे आले. चैन गहाण ठेवले नंतर सोनाराकडे. कारण विशालला पण म्हणजे आम्ही जेव्हा पीजेमध्ये विशाल जेव्हा पीजेमध्ये राहत होते ना तर विशालचे हाल वेगळे होत होते आणि पैसा डबल टिबल खर्च होत होता. खूप पैसा जात होता खूप. आणि चहा प्यायचा असेल तरी बाहेर जा, भूक लागली तरी बाहेर जा. आता तुम्हाला माहिती मुंबईमध्ये जर बाहेर खाणं पिणंच म्हटलं तर खूप पैसा लागतो. आणि माझी एवढी धावपळ की घरून डबा घेऊन इकडे यायचं, इथे काही वेळेस मी टिफिन देऊन परत घरी जायचे आणि भाऊच्या पासून सगळं चोरून करायचं. त्या सगळ्या गोष्टींचं मला पण खूप प्रेशर म्हणजे आलं होतं सगळ्या गोष्टींचं. मग हा रूम सिलेक्ट केला कारण माहिती होतं लग्न तर आम्हाला करायचंच आहे. एवढ्या 1-2 म्हणजे लग्न तर करायचंच आहे पण त्याच्यासाठी आम्हाला पैसा पण साचवायचा आहे. आणि हे असं करून नाही होणार, पीजेला राहून किंवा इकडे तिकडे खर्च करून असं करून नाही होणार. तर मग म्हणून मग हा रूम घेतला ना विशाल. या रूमचं भाडं तेव्हा 6,000 होतं. हा रूम घेतला, या रूमचं भाडं 6,000 होतं. मग ते 30,000 आले होते, त्याच्यातले 20,000 डिपॉझिट भरलं, 6,000 भाडं भरलं, 26,000 रुपये झाले. राहिले 4,000 रुपये. 4,000 रुपयामध्ये 1,000 रुपयाची गॅस शेगडी घेतली मी. आणि त्याच्यानंतर मग थोडंफार सामान घेऊन दिलं विशालला घरामध्ये की तुम्ही काय करत जा, काही नसलं तर वरण भात वगैरे तरी घरात तुम्ही बनवत जा, म्हणून काहीतरी स्वयंपाक तुम्ही घरामध्ये करून खात जा किंवा भाजी एखादी आणून काहीतरी तुम्ही घरात करत जा म्हणून. आणि थोडेफार भांडे वहिनीकडनं घेतले आणि या घरात ठेवले विशालसाठी. वहिनीला म्हटलं पावलं समजलं नाही पाहिजे पण असं आहे. तिकडे रूम घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेफार भांडे वगैरे वहिनीकडनं घेतले आणि या रूममध्ये ठेवले. म्हणजे विशालला करून खाण्यापुरतं सेट करून दिलं. आणि मला माहित होते माझं जेव्हा लग्न याचे घरचे लावून देतील तेव्हा मला इथेच यायचंय म्हणून. म्हणजे आम्ही आमच्या दोघांचं थोडं सेट करून घेतलं इकडे, असं केलं. मग पण पैसे नव्हते आमच्याकडे त्यावेळेस, काहीच पैसे नव्हते, बॅलन्स राहतच नव्हता ना विशाल. 1 रुपया पण बॅलन्स नव्हता पडत, 1 रुपया पण. अशी वेळ यायची की मंथ एंडिंगच्या आधीच पैसे संपवून जायचे, अशी वेळ यायची. मग मला तर एवढं काय फेस नव्हतं करायला लागत पण विशालला खूप वेळा सगळ्या गोष्टी फेस करायला लागत होत्या. मग त्याच्यानंतर तर मला असं कळालं होतं की याच्यासाठी हिला मी इथं बोलून घेतलं. मग मला हे कळालं की माझी बहीण येणार आहे आणि मग काय लग्नाचा निर्णय घ्यायचा आहे. हा म्हणजे यांनी मला सांगितलं होतं की आरती आता काहीतरी होईल का, मला असं वाटतंय आणि आपली तर काहीच तयारी नाहीये. तर मग मी म्हटलं बघू पुढे काय कसं काय होतं ते बघू. तर मग तेच झालं. मग काय बोला तुम्ही. मग नंतर आम्हाला कळालं की 4 तारीख होती वाटतं, 4 डिसेंबर बरोबर. 4 डिसेंबर होतं आणि 4 डिसेंबरला आम्ही कुठे होतो, बाहेर होतो कुठेतरी बाहेर होतो. 4 तारीखला मला एवढं माहिती की 4 तारीख होती, 4 डिसेंबर बाहेर होतो आम्ही दोघं ना. आम्हाला कॉल आला. हा मला कॉल आला, मला फोन आला घरून, फोन आला की हा म्हणजे 19 तारीख तुमच्या लग्नाची तारीख धरली आहे डायरेक्ट. आम्हाला माहिती नाही काहीच नाही. आणि फक्त आमच्या लग्नाची तारीख म्हणजे ना आम्हाला सांगितलेली पण नव्हती की तुमच्या लग्नाची तारीख ही धरण्यात येईल म्हणून. असं काहीच नव्हतं, आम्हाला काहीच नव्हतं माहिती. अचानक फोन आला, त्यांनी ब्राह्मणाकडे गेले घरचे आणि डायरेक्टली तारीख ठरवली 19 डिसेंबर. तुम्ही म्हटलं अरे 4 तारीख आहे, 15 दिवसात आपण कसं मॅनेज करणार आहे बरोबर. मग आम्ही टेन्शनमध्ये दोघं जण, आत्ता काय करायचं. एक तर पैसा तर आमच्याकडे काहीच नाही आणि घरचे बोलतात लग्नाची तारीख फिक्स केली. विशाल त्यांच्या टेन्शनमध्ये, मी माझ्या टेन्शनमध्ये, काय करायचं. मग मी म्हटलं विशाल आपल्याला थोडं थांबावं लागेल. म्हटलं काय नाही विशाल, अजून आपण वेल सेटल नाहीये, लग्नासाठी तेवढी परिस्थिती नाही, आपल्याला थांबावं लागेल. कुठून आणायचा पैसा ना विशाल.
आणि तेव्हा मला असं वाटत होतं की हे लोक समोरून कॉल करून तारीख वगैरे डायरेक्ट ठरवली तर थोडीफार तरी या लोकांची तयारी असते असं मला वाटलं. पण त्याच्यात मला असं वाटतं 1-2 तासांनी परत कॉल आला होता. तुम्ही सांगा काय कॉल आला होता? नंतर मला म्हणजे फोन आला की नंतर परत फोन आला की म्हणजे कसं पैशाचं मॅनेज करणार आहे तुम्ही लोक, किती पैसे तुमच्याकडे. तुम्ही म्हटलं आता तर आमच्याकडे काहीच पैसे नाहीये, आता लग्नाचं मग कसं करणार आहे तुम्ही लोक, मला म्हणजे आम्हाला सांगितलं. म्हणजे त्यावेळेस ना खरं सांगायचं तर ना विशालची आई, मी आणि विशाल आम्ही तिघही खूप टेन्शन मध्ये की लग्न तर करायचंच आहे पण मग पैसा कसा मॅनेज करायचा. आणि आता तारीख तर ठरली होती, तारीख ठरवली होती त्यांनी आणि ती तारीख फक्त म्हणजे त्यांच्या हिशोबाने ठरवलेली होती ती. खरं तर त्या ह्याच्यामध्ये आमचा कोणीच विचार नव्हता केला की आम्हाला आमची तयारी आहे की नाही किंवा आम्ही कम्फर्टेबल आहे की नाही त्या गोष्टीसाठी. तर ती त्यांचा विचार करून त्यांनी ती तारीख ठरवलेली होती त्यांच्या हिशोबाने. आम्हाला आमची तयारीच नव्हती खरं तर लग्नाची त्यावेळेस. कारण की म्हणजे कसं होतं की त्यावेळेस जी तारीख म्हणजे लग्नाची तारीख जी आपल्या डायरेक्टली ब्राह्मणांनी सांगितली ती डायरेक्ट हाच मुहूर्त नाही ना. पण मग त्याच महिन्यामध्ये थोडी असं की ह्याच महिन्यामध्ये करायचंय. मुहूर्त तर खूप मुहूर्त असतात खरं म्हणायला गेलं तर. पण ते त्यांच्या हिशोबाने चाललं होतं त्यावेळेस. ठीक आहे, मग त्यांच्या हिशोबाने चाललं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे राहू दे, म्हटलं आपल्याला घराचे घेता येत तेच खूप मोठी गोष्ट आहे, तोच आपल्यावर एक मोठा उपकार आहे असं मी माझ्या मनाशी तेव्हा ठरवून चालली होती. आणि माझा त्यावेळेस खरंच खूप जास्त विश्वास होता म्हणजे समोरच्या व्यक्तींवरती. मी माझ्या भावाचं घर सोडलं, माझ्या बापाचं घर सोडलं, त्याच्यानंतर विशालच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सोडून विशालच्या आयुष्यामध्ये पाऊल ठेवलं. त्या विश्वासावरतीच ठेवलं होतं. आणि मी तुम्हाला एक आवर्जून मनातून एक गोष्ट सांगते एक लेडीज म्हणून की कधीच आहे ना कुणावरती विश्वास नाही ठेवायचा, कधीच नाही. हा आता माझा विश्वास विशालवरती आहे, त्यावेळी विशालने तर माझा विश्वास कुठेच हे नाही केला. त्याने मला जे शब्द दिले होते की मी आयुष्यभर तुझी साथ देईल, ती मला साथ आहे. पण बाकीच्या वरती विश्वास ठेवला ना कधीच कोणी कुणावरतीच विश्वास नका ठेवू. जिथे विश्वास ठेवला जातो तिथे विश्वासघात होतोच होतो. आणि आयुष्याचे निर्णय घेताना तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवून कधीच नाही घेऊ, हे मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगते. तर मग असं मी म्हटलं ठीक आहे चालेल, आपल्याला घरात घेता तीच एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, बघूया आपण काय करता येईल कसं करता येईल. पण लग्नासाठी पैसे बिलकुल नव्हते ना विशाल. तर मग मी सरळ सांगितलं की आता सध्या लग्नाची तयारी नाहीये, आमच्याकडे पैसे नाहीये. पण तेव्हा विशालची आई स्ट्रॉंगपणे म्हणजे मला बोलली की काहीतरी करा तुम्ही दोघं जण, पण लग्न करून घ्या. आता असं किती दिवस राहायचं, जग विचारेल, सगळं समाज विचारेल की कुठे राहतो, तो पण बाहेर राहतो, तू पण असं तुझं पण प्रॉब्लेम आहे, आता किती दिवस असं चालणार. म्हणजे एक आईची काळजी तिथे मला समजून आली की मुलाच्या मायापोटीच ती बोलते ह्या सगळ्या गोष्टी की आता असं किती दिवस चालणार. म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल, पण मग पैसा नाही आहे तर काय करणार हा प्रश्न. मग पैसा नाही तर मग काय करणार हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा मग खूप टेन्शन म्हणजे इथपर्यंत आलं होतं की कॅन्सल करून टाकायची ना विशाल. मी बोलली तुम्ही सांगा. म्हणजे इथपर्यंत आम्ही विचार केला की नाही आता पुढे काहीतरी करावं, म्हणजे ती कॅन्सल करायचा विचार पण आला होता मनामध्ये, कॅन्सल करायची तारीख आणि बघूया पुढे जेव्हा थोडा पैसा पाणी वगैरे व्यवस्थित साचेल त्याच्यानंतर डिसिजन घेऊ म्हणून. पण मग यांच्या घरून तसं नाकार नव्हतं, म्हणजे त्या गोष्टीला नाकार होता की नाही मग आम्हाला परत जमणार नाही यायला, आम्हाला सुट्ट्या नसतात, आम्ही 2-2 वर्षांनी येतो असं ना विशाल. मग आम्ही नसू लग्नाला असं थोडी होईल, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता काय करणार. म्हणून मी तर रात्री 4 दिवस विशाल आपण टेन्शन मध्ये होतो ना. आम्ही बरोबर आमच्या हातात आहे ना किती म्हणजे 19 तारखेला लग्न आणि 10 तारखेला पैसा जमा झाला होता ना विशाल. मग ह्या सगळ्या गोष्टी आणि नम्रताला माझे कॉन्टॅक्ट हे नेहमी चालूच असतात. रोज माझं अजून पण फिक्स आहे नम्रताचं आणि माझं बोलणं हे रोजचं असतं. 5 मिनिटं किंवा 6 मिनिटं तरी आम्ही दोघे जणी एकमेकीशी बोलतोच म्हणजे बोलतोच. हा ज्या दिवसापासून फ्रेंडशिप झालेली त्या दिवसापासूनचा आमच्या दोघींचा नियम आहे की बोलायचं म्हणून बोलायचंच फोनवरती. मग काही काय असे ना ते दिवसभरातलं सकाळचा टायमिंग असतो मेन की बोलणार म्हणजे बोलणारच आम्ही दोघीच. तर मग मी नम्रताला सांगितलं, म्हटलं यार असं असा प्रॉब्लेम चालू आहे, त्याची बहीण आलेली आहे, त्याच्या आईने लग्नाची मुहूर्ताची तारीख काढली आहे आणि मग आता काय करायचं. तर नम्रता बोलली अरे हे तर म्हणजे झालं तर वेल आणि गुड आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप बेस्ट होतील झाल्या तर मी म्हटलं अरे पण पैसा नाहीये, पैसा कसा उभा करायचा. आणि त्यावेळी नम्रता पण जॉबला नव्हती. नम्रता
देवान प्रेग्नेंट होती, त्यामुळे नम्रता जॉब नव्हती करत, आणि डिलिव्हरी झाली होती ना देवांची, मला असं वाटतं 3-4 महिन्याची देवांशी असेल त्यावेळेसची गोष्ट ही. म्हटलं अरे कसं होईल, कसं शक्य होईल या सगळ्या गोष्टी. तर मग नम्रता बोलली तू थांब, हिंमत नको हरू, आपण काहीतरी करू, पण नाकार नको देऊ लग्नाला, कारण आयुष्यामध्ये तुला हा एक नवीन जीवनाचा संधी मिळते आणि तू फक्त पैसा नाही म्हणून ते घालवू नको.